जाई चहा ठेवतोय एखाद कप चालीवर. सकाळी सकाळी कुठं चाललंस? ते दिवशी मध्ये दाजीला भेटलो त्या सांगत बाबा ते शेबू मालकाकडून पैसे काढू बुवा ते विचारणार होता. मग त्यांनी विचारलाय वाटतं तर ते देणार आहे. तर मग आता आणू काढून पण जेव्हा मग तिथे एक मोबाईल घेऊन का नाही. तर मग थोडं फारच आणा, जास्त आणू नको, लागतील तेवढंच. आता तेकडे जेवढा काम व्हा तेवढाच तो देईल ना. हा पण मग फेडायलाही पाहिजे, वया इथं येत नाही काही. हा ते आहे बुवा. मग आता काय किती सांगत ते मधुदाची तर आता ते का आपल्यालाच नाही त्यांच्याही अडचणी आहेत तर त्यांना ते असा करून मग हा आणू बुवा, का नाही. पण मग आपल्याला लागतील तेवढंच आणा. हा तो आता एवढा त्यांनी आग्रह केलाय कधीचा तर मग टाकत एक बरा वाईट मोबाईल घेऊन का नाही. हा त्या घेऊन आता ते वाट पाहत सर चहा पेतून निघतो हा लगेच. हा अजून उठलाय नसेल ना. काही जण उठलाय का नाही. हा गेलो मी मग. हा आई चहा देऊ. तोंड बिंड धव, आता काय तसाच देव, उष्टेच तोंडी पेतोस. पण ठेवलाय. हो पाणी हाय पाय गरम. दादा कुठे गेलाय? आता मला माहीत कोकड गेलंय. मला माहित आहे ना दादा पैसा नाही गेलाय ना. पैसा नाही गेलंय पण तुला कामावर या लागल. येईन ना मग कामावर. तर आज सकाळी सकाळी उठला आहेस ना लवकरच. आली जाग मग उठलो. ऐकला बियकलास हो, वाजता उठला आहेस लवकरच. मद्दाजी मद्दाजी. हो काय माझ्या राजी अरे आवडलंस का नाही? आवडलो ना हे बघा गुड्या लावतो ना कपडे घालतच येतो. चला मग. चला मग. मला घरी आहे का? मग तू आज कसं काय इकडं आलं? तर तुमच्या खयाल कामही आता आपली चालू होतील, थोडेसे पैसे लागत होते त्याच्यामुळे आलो तो आम्ही. आता बघायची कामं तर काही चालू होतीलच. तसं तुम्हाला फोन करणारच होतो पण बरं झालं आलं तुम्ही. मागची पण चांगलीच माणसं होती, तरी आता ह्या वर्षी किती माणसं येणार आहेत? मागची टोळी होती ना मागच्या वर्षी, तीच राहा. मागच्या वर्षी मस्त काम पण मस्त झालं आणि माल पण चांगला बऱ्यापैकी झाला, म्हणजे उत्पन्न पण चांगलं घडलं. आणि या वर्षी पण तसेच चांगले माणसे आणि तर फार बरं होईल. चालेल चालेल. पैसे तर काय आपण देणारच आहे का नाही? तुम्ही तर देसालच पैसे, पण ही महाद्याला थोडीशी उचल लागत होती त्याच्यामुळे. माझ्या काय काम काढला एवढा? कधी तर नाही एवढ्या याच्या अगोदर उचललेली. पोरे आता कॉलेजला जातंय तर मग तेही आता 10वी पास झाला नाही का. मग सांगते बा एखादा मला मोबाईल घेऊन दे, कधीचा मागा लागलाय. मग आता एखादा मोबाईल घेऊन द्यावं त्याला का मधुदाजी. चालेल ना. मग 20,000 मला ते सांगतो असं. मग घ्यावं लागलं सगळीच का नाही. मधू भाऊ, आता तुम्ही आमची एवढी कामं करत आहात, तुम्हाला उचल तर द्याच लागल. म्हणजे उचल तर तुम्ही नेलीच पाहिजे, मी दिलीच पाहिजे, पण ते माझ्याला जरा लागला पियाचा चाळा, मग तुम्ही जे कामाला नेता तेच कामाला ते पैसे लावा असा. हो ना, तेच ना. ते माझ्या एरिया उधळून टाकत आहे. मग हो ना, बसा 2 मिनिटं, मी पैसे घेऊन येतो, तोपर्यंत चहा पण तयार होतोय. चालेल.
माझ्या किती 20च ना? ह्या पोऱ्या सांग 22,000चा मोबाईल घ्याव तर मग द्या मग 25,000. अरे माझ्या आता मग तुम्ही 20 सांगितलं, आता 25 वर आलास. मधू भाऊ, हे बाकीचे एक्स्ट्रा पैसे मी तुम्हाला देऊन टाकतोय. कोणाला जर उचल लागले तर त्यांना देऊन टाका. फक्त माणसं वेळेवर घेऊन या. हो चालेल ना. चल. येतो. हो चालेल या. इतकं डोंगात चालायला लागते बाबा, पिक्या भरला लागते. काय रे कोणत्या दुकानात मोबाईल घ्यायला? हे शेरा भाऊच्या इथे जाऊ ना, भारी मोबाईल राहते तसं. कमी रेट मध्ये देतो तो मोबाईल. अच्छा रे, मग काय कुठं आहे दुकान? ह्या इथं. भारी भारी रे मोबाईल दिसत आहे. ते पाय ना गर्दी कसा कळतंय. गर्दी काची काय आहे? अरे शेरू भाऊ तिकून आहे, तिकून जाऊ. कसा कमी जास्त करता येईल आपल्याला. चाल मग मध्ये चाल. दादा ये इकडे. मोबाईल घ्यायचा आहे. कोणतं घ्यायचं? हे बघ, हा IQ मध्ये आहे, हा Vivo मध्ये आहे, बरोबर. आणि हा पण IQ मध्ये आहे. याच्यात तुला बॅटरी बॅकअप वगैरे येणार. आणि दुसरी गोष्ट गेमिंग वगैरे आणि अभ्यास वगैरे सगळं होणार तुझा. कॅमेरा पण मस्त आहे, तू व्हिडिओ शूटिंग वगैरे काढणार ना, टेन्शन नाही. तुझी काय रेंज वगैरे कशी होती? 20 पर्यंत पाहिजे होता, असं 20च्या आसपास ना. तर मग एक काम कर ना, कमी वापरलेला आपल्याकडे OnePlus फोन आहे, दाखवू का? मस्त फोन आहे, घे रे मोहीन तेवढा. हे बघ, हा फोन आहे, कमी वापरलेला फोन आहे OnePlusचा. म्हणजे काय, तुला 40,000 रुपयाचा फोन तुला एकदम मस्त तुझ्या रेट मध्ये करून देतो मी. मोबाईल बघ, चार्जर वगैरे सगळं आहे त्याचा, ओरिजिनल आहे. 40,000 रुपयाचं बिल आहे त्याचं. रॅम वगैरे पण जास्त आहे त्याला, 12 GB रॅम आहे, 256 GB फोन मेमरी. तुमचे म्हणजे गावात पण नेटवर्क वगैरे मस्त आहे ना. गावात म्हणजे नेटवर्क राहायला पाहिजे ना, बरोबर का नाही? आणि त्याची लोखंडी बॉडी ना, ते जवानी नेटवर्कला तुम्हाला अडचण नाही राहणार. हे जवानी बोल, मग काय करायचं? भारी आहे ना मोबाईल, भारी आहे ना रे. तुला आवडलाय ना? हो, घ्यायचा ना मग. दादा हा घ्यायचा मोबाईल. दादा पैसे दे ना. आहे, पूर्ण आहे, पूर्ण आहे. टेन्शन नका घेऊ, मस्त मोबाईल दिलेले आहे. हे बघ, मोबाईल पॅक करून देतो व्यवस्थितपणे. घरी जाऊन सिम कार्ड वगैरे टाकून घे. आणि सोबत तुला आपल्या दुकानातर्फे गिफ्ट पण दिलं बरं का. हे पिशवी मध्ये टाकून व्यवस्थित घेऊन जा. हो, एक कवर घेऊन टाक त्याला. हा, हे बघ, हे तुला आपल्याकडून गिफ्ट बरं का. ओके, या मग बरं का. हो हो, या धन्यवाद. या मामा बरं का. दादा 1000 रुपये दे ना. काय झालं रे? अरे हे मोबाईल घेतला आता, त्या पोशानं पार्टी आता द्यायला आता हा मोबाईल घेतलास तरी तुझी हाऊस नाहीच अजून झाली. आता पायर नाही, 16,500चा मोबाईल घेतला तर अजून काय 1000 रुपये. पार्टी मागत आहे ना पोशा. अरे आता बाजार हाट आहे का नाही काही. आता मला हे बाजार करायला लागेल. हे दर 500 आहेत ते घे. आणि मी आता आलो जरा की इकडून. लवकर ये घरी. हा, ये तुम्ही, हा. जा तुम्ही. कोणाला पोशा रडत आहे?
मामा हो मामी हिवाळा आहे का काय मग रसात मसात हिवाळा आहे म्हातारे माणसाचा का आता शेकापणच बसायचा का पेटलं जाईल हा मोबाईल घेतला पुऱ्या 20,000चा 20 ना मग तुम्ही पैशावाल काय पैशाला नाही हा पैशाला नाही ए शेबू मला काय घरून आणलं पैसा मी मधुदाची जाईल पैसा आणला मी म्हणा पोऱ्या कधीचा कदर कर आणला मोबाईल पोऱ्या मोठाच आहे ना तुझा मोबाईल वाला सगळे पोषा हिंडवायचे आपले पोराय लय हाऊस आली ना कधी हिंडवायचा आपले पोराय मोबाईल मग द्यायचा ना घेऊन का मामा कधी हिंडवायचा मोबाईल दिला घेऊन एक मोबाईल बरा झाला राहतो नाही तर बायकोच मला चांगला वर पाठल मी विहार नाही काय व जाऊन आलंस भाताखड कसा काय भात त्या अवैठा भाताकडे जाऊन आलो पण भाताचा काही खरा नाही बरं काय यंदा 5 महिने जर पाणी पडलाय त्या भाता का तग धरणार आहेत का यंदा रेशन बेसनचा खायला लागेल अव तुम्हाला मी सांगून पाहला रासवटी भाता पिरा असा आता तुमचा घोडादान नाही खा आता खा दगडा मग घ्या बियाणे अजून आणा तर बियाणं मी सांगत आहे इठा काय व ते जाऊन दे आपलीच भाता नाही गेली बरेच लोकांची गेली आता गेले तर गेले आहे का नाही निसर्गापुढे आपल्याला काय जाता नाही आता मी काय करतो गावात जातो हं. एखाद्याची फोनवरून कृषी अधिकाऱ्याला फोन करतो त्याला विचारतो अरे औषधा दे काय हवी त्या तेच ना फवारून पाहो जमला तर जमला नाही तर नाही हा अव जा पण गफाला तू बसा नको जाताय तर तुम्हाला तर वेळ नाही काय नाही चावळा आहे पाहिजे माणसाने आपल्या ते 5वीच्या गाण्यात चांगला आहे चावडी चवकडी जाजो ज्ञानाग्राच्या गोष्टी ऐकतो माणसाने समाजात राहायचा चावळायचा आहे का नाही अहो पण लवकर ये जा हा येतो लवकर येतो हं. ए ऐका वा ह्या कोरड्याला काय करू शिंगाळा कर हा कांदा टाकून मस्त फुटरा बनव बरा का रसा बिसा दर्शन नको त्याला चालल आलो मी भांडी कुठं आई काय करत आहेस स्वयंपाक काय करू आणि कोरडे आल्या ह्या दादा हातात सांगून गेलाय शिंगाडा कर कधी शिंगाळा कधी बोंबील कधी सुकट नुसता त्याच ना त्याच टी-शर्ट खाऊन खाऊन कटाळा आलाय अरे मला वैताग आलाय पण आता दादा का खात ना तसा मग ह्या हा उठ आता होटून स्वयंपाक करून देस मला
दादाचं येईल आता लगेच. देवा देवा. काय रे फाट्याही नाही आणल्यास? दादाच येईल ना आता. काय रे मग ह्या का गप गप? अहो आई, ते राजूने 15,000चा मोबाईल घेतलाय. का मग? मलाही घेऊन द्या काय, मी कॉलेजला जातोय. कॉलेजमध्ये सगळे पोशांखड मोबाईल आहे, माझ्याकडेच नाही. मलाही घेऊन द्यायचं आता जो बेस होता असा. का काय नसला तर काय होतं र? गरज आहे मोबाईलची आतापासून मोबाईलला त्यांना. अहो आई पण द्या ना घेऊन. हे पाय माझ्याशी डोकं लावच नको गडे. हा मग ह्या दादा साला का त्याला विचारजोस, मला नको सांगस. मोबाईलचे मागा. पण आई द्या ना एक घेऊन काय. मग ह्या तू डोकं लावच नको गड्या. दादा साला का त्याला विचारजोस काय मोबाईल मोबाईल तेवढ्यासाठी तुला शिकाय पाठवलाय. मोबाईलचे मागा. पोशाय घेतलं तर लगेच. काय दोन्ही मालकांच्या गोष्टी चालल्या आहेत? काय नाही व हा मग सारखा सांगतो काय रोज बॉय इसट इसट असा. मग काय तर एक तर रानभाज्या खा, ते तुम्ही खानाय. हा ते हा एक तर बंदराचा माल खा. सुकट बोंबील, घोडा बिडा, शिंगाळा बिंगाळा, कोबी, फुलावर, भोपळा. तुम्हाला माहित आहे किती केमिकल टाकतात? ह्या सगळ्या आपण केमिकल युक्त भाज्या खातो. मग त्यापेक्षा हे खालेला बरा ना. एक तर तुम्ही उडदाची डाळ नाही खा, बेसनी नाही खा, उडदाचं तुम्हाला आवड नाही आताची पिढीला. मग हे सवय लावायला पाहिजे. आता ह्या पोषक काय ऐकत आहे? आम्ही ना एक नागलीची भाकरी जर शिंगाळा बिंगाळा असला, घोडा बिडा असला तर 3 नागलीच्या भाकरी जाते. त्यात तुमचे कोबी फ्लावर असले ना तर मग भाकर पण खावायचं नाही. हा त्याचं पण हा मग ह्या काय सांगतो इसट रोज. हा तुम्हाला पटल द्या पहा, मला आवडतं पण मी खातो. आई सांग. सांग गड्या. नेमका काय चाललाय तुमचा दोन्ही मालकांचा? लेकासला विचारा. काय नेमकं काय विचारायचं आहे? दादा राजूकड आणि कॉलेज मधले सगळे पोशांखड मोठं मोबाईल आहे. असा सहा मग काय करायचा? हे काय आहे? शिंगाळा कुठला काय रे? मग ते मोबाईल घेतलं मग काय कसा? मलाही घेऊन द्या काय. असा उद्या मग त्यांना गाड्या घेऊन दिल्या मग तुला घेऊन द्यायचे. अरे जाणीव ठेवा थोडी परिस्थितीची. समोरचा तसा वागला मग आपले तसाच वागायचा काय? मग ह्या तुला आम्ही पक्का चांगला समजतो बरा का. हे पोशाया पोरासुरांच्या नादी अजिबात लागायचा नाही. आपली परिस्थिती जाणीव करून घे. काय मोबाईल अरे दादा पण द्या ना एक घेऊन काय. आपण कहाला असा? अरे दादा 10-15 हजार रुपयाची तर गोष्ट आहे ना. 10-15 हजार? अरे देवा देवा देवा. 10-15 हजार? अरे होडं कमवायला आम्हाला 2 महिने लागत आहे. ते उन्हात अनात पाण्या पावसात हिवा गाठ्यात सहज सांगून गेला 10-15 हजार. अवघड आहे. अरे दादा राजू सांगलं बरा घेऊन दिला दादाशी. कामावरती ही उचल काढून मग घेऊन दिला. तुम्हाला मला एक मोबाईल नाही घेऊन देत आहे. अरे पण ते मोबाईलचा उपयोग काय करशील? असा मोबाईल आम्ही घेऊन द्या पण उपयोग काय तू करायचा तो मी करेन काय उपयोग. म्हणजे तुझ्या मित्रांजवळ आहे म्हणून तुला मोबाईल पाहायचं. तू कॉलेजला गेलास म्हणून तुझ्याजवळ मोबाईल पाहायचं. मग अशी गोष्ट असेल तर मी अजिबात तुला मोबाईल घेऊन देणार नाही. असा लक्षात घेतो. काल मोबाईल पाहायचा सांग बरं तुला. दादा पण तू फोन करायला एवढे लांब गावात गेलास हा मग आपल्याला येईल ना कामात इमर्जन्सीला. आडे अडचणी असा. हा अरे पण आडे अडचणी मी भागवली का नाही गावात जाऊन? किती दिवस भागवसा? अरे आमचं आयुष्य गेला ना. आमच्या आता गौऱ्या मसनात गेल्या. आयुष्य गेला. आमच्या आपल्या मोबाईल नाही. तू फक्त कॉलेजला जातो म्हणून माझ्यावर मोबाईल पाहिजे. मया अजिबात जमणार नाही बरं का. अजिबात जमणार नाही. हे गोष्ट सोडून दे. अरे दादा पण कधी दिवस दुसऱ्यांचे हातपाय आपण
याला समजून सांग जोडायचं. बरं का, याला मी आता पाव चांगला समजेल. हा माझ्या मनात होता, आता पाव हृदयात होता, आता नाही. मह्या समजावून ऐक सांग त्याला. बरं. मह्या हम्म. ऐक घरात काय थांबत होती? काय रे कोण निघलास? ऐकलावं, हा मह्या रागात बाहेर गेलाय. जा समजून सांगा जरा. आताची कुशा नाही ऐकत. हा अवघड आहे आताच्या पोशांचा. हो आता काय आहे बाबा, अवघड आहे रे बाबा. बळा माया, अरे नाराज नको होस. ऐक ना, अरे कोणची आई बापा ना चांगल्यासाठी सांगत आहे रे. हा 10-15 हजारचा मोबाईल असा, अरे तुला 50 हजाराचा घेऊन देतो. अरे पण त्या उपयोगी तसा झाला पाहिजे ना रे. आता नाही ना सध्या तोवर गरज. ऐकलास ना, 11वी कर 12वी कर असा. आता तुझे काय मनात आहे ते मला कळलं ना. माझे बुवा मित्र आहे, घेतलं बुवा, तुला थोडीशी लाज येते बुवा, माझ्याकडे बुवा मोबाईल नाही बुवा. हे गोष्टीसाठी मोबाईल नको घेत. खरोखर जा तुला गरज वाटेल ना, अरे आम्ही रक्ताचा पाणी करू मग तुला मोबाईल घेऊन द्यावं. पण पोऱ्या शिक. हे आमचं कसं रे अनुभवाचं बोल आहे. ते पाहिलंच ना पुरुषांकडं, अरे महागडे मोबाईल आहे. कुठेतरी देवळात बसते आहे, त्या पबजी का काय खेळते आहे, फ्री फायर का काय खेळते आहे. अरे आयुष्य पणाला लावला ते मोबाईल पाहिजे असा. पण तू लहानपणापासून चांगला वाढला, तुझ्यावर संस्कार आहेत असा. पण आज कुठेतरी बुवा मित्रांच्या नादाला लागून तू वयात असेल म्हणून आम्ही असा. कळत ना मी काय सांगतो. ठीक आहे, तरी तुझी इच्छा असेल ना तर देतो मोबाईल घेऊन. पण मग तो उपयोग नाही बुवा आता मोबाईलचा असा मी सांगतो. शिक, 11वी शिक 12वी शिक मस्तपैकी मनापासून शिक. आणि जा गरज वाटेल ना खरी तुला मोबाईल घेऊन देतो. काहीच नाही, मोबाईल म्हणजे लहान गोष्ट आहे रे. हा नाराज नको. दादा मला वाटत रे का नाही सांगायला पाहिजे. मला ना तुमच्या कष्टाची जाणीव आहे, मला पण समजत. पण मला वाटला म्हणून मी सांगला तुम्हाला. माया जा अडचण पडेल ना, जा खरोखर तुला गरज लागेल मोबाईलची. मला शब्द आहे तुला, काही करून तुला मोबाईल घेऊन दे. हा पण जा मी मोबाईल घेऊन देईन ना, चांगला वापर करतो. हा नक्की मोबाईल घेऊन दे. मग पोरे आता मन लावून शिक. मन लावून शिक. दादा मह्या, मोबाईलपेक्षा तुझ्या आईबापाची स्वप्न फार मोठी आहे. आधी त्या पूर्ण कर, मग बाकी गोष्टी.